पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तव सुखाची मांदणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. सद्गुरु तुम्हाला सोडवतात, संत तुम्हाला सोडवतात. का सोडवतात? त्यांना वेळ लागले म्हणून नाही. ज्ञानोबराय म्हणतात विश्वाचं भलं व्हावं ही भावना माझ्या अंतकरणात प्रगटली आहे म्हणून तर आलो आहे. ज्ञानोबरायांची भाषा आहे विश्वाचे आरता माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आरता माझ्या मनी प्रकाशले. ज्ञानोबरायांना जगाचं विश्वाचं भलं व्हावं म्हणून तर पसायदान आता विश्वात्मके देवे असं म्हणतात. कारण विश्वात विराजमान असणाऱ्या सगळ्या देवांना माझा नमस्कार असो. आणि तुम्हाला काम काय? दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचील तोटेला हो प्राणी जात. हे फक्त ज्ञानोबा म्हणू शकतात. आपण म्हणू शकतो देवा घुलेवाडीतल्या सगळ्यांच्या ज्या इच्छा असतील त्या आडव, माझ्या पुढे नाही गेला पाहिजे. 1 कोटी त्याला पाहिजे असतील तर 50 लाख दे, हे आपण आहोत. पण ज्ञानोबराय म्हणतात जो जेवानशील तो तेला हो प्राणी जात. कारण ज्ञानोबा माऊली आहे, ज्ञानोबराय आई आहे. आणि आई आपला विचार करते आणि आपला जास्त विचार करते. कारण कुमकुवत पोरावरती जास्त जीव असतो. तशी आपण थोडी कुमकुवत आहोत ना. तसं म्हणता येणार नाही आत्ताच्या घडीला. आता भारतीय सगळ्यात सशक्त आहेत असं म्हणावं लागतं. त्याचं कारण सांगते. कारण इथला देव सशक्त आहे. बऱ्याच लोकांनी इथले देव बदलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही थोडंसं घाटाच्या खाली जर गेलात, पालघर, वाडा, डहाणू, मोखार, जवाडा हे जे पट्टे आहेत ना, त्या पट्ट्यामध्ये आदिवासी भागांमध्ये मी खूप कीर्तनाला फिरलेली आहे. आणि ती कीर्तनं फ्री ऑफ कॉस्ट असतात. म्हणजे त्या कीर्तनाला पैसे नसतात, जाऊन सेवा म्हणून करावी लागते. मी तिथं खूप ठिकाणी जाऊन आले. त्या सगळ्या लोकांच्या घरामध्ये देवांचे फोटो, पण गळ्यामध्ये मात्र क्रॉस. मी प्रचंड धर्मांतरण केलं. मग 2 गोष्टींसाठी त्यांचं धर्मांतरण घडवून आणलं होतं. एक तर त्यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून, नाहीतर किमान त्यांना पैसा मिळावा म्हणून. आणि पैशासाठी आणि शिक्षणासाठी झालेली धर्मांतरणं तिकडं प्रचंड आहेत. मला कुठल्या धर्माबद्दल माझ्या अंतकरणात विषाद नाही, पण मला माझ्या धर्माबद्दल अभिमान आणि स्वाभिमान तो अजून जागृत आहे. आणि तो प्रत्येकाचा असला पाहिजे. तुम्ही तुमचा धर्म वाढवू नका असं माझं म्हणणं नाही, पण हिंदू धर्मावरती आघात केला नाही पाहिजे. आणि त्यासाठी हिंदू जागृत असले पाहिजेत. मी थोडंसं कडवं बोलते पण लक्षात राहू द्यात. हा जर धर्माबद्दलचा भाव, जाती जातीमधले जे हे भेद चालू झालेत ना, हे संपवा, वेळेतच संपवा. जर वेळेत हे संपवले नाहीत तर तोडाफोडा राज्य करा, हे चालू होईल. म्हणून जातीतले भेद संपवा आणि आपल्या धर्माबद्दलचा अभिमान जागा करा. एकच आम्ही हिंदू धर्माचे आहोत. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. या कृष्णाला कधी विसरू नका. आपल्या धर्माबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि ज्यांना नव्हता ती पारशी लोक. अफगाणिस्तान हा मुसलमानांचा देश नव्हता, अफगाणिस्तान हा पारशी लोकांचा देश होता. पण तिथल्या पारशी लोकांना शेवटी नाक हातात धरून पळून जावं लागलं. जे तिथंच राहिले एकतर ते धर्मांतरित झाले, जे पळून आले ते फक्त 2% आहेत. आणि ते फक्त भारतात, मुंबईमध्ये आहेत. नाहीतर पारशी ही जमातच राहिली नाही, हा धर्मच राहिला नाही. का राहिला नाही? कारण त्यांनी आपल्या धर्माचं रक्षण केलं नाही. म्हणून धर्म आपल्याला ओरडून सांगतोय धर्मो रक्षति रक्षितः. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या धर्माबद्दल थोडीशी आस्था आपुलकी असली पाहिजे. त्या मंडळींनी बऱ्यापैकी धर्मांतरण केलं होतं म्हणून आम्ही तिथं कीर्तनाला जायचो, प्रबोधन करायचो. पण आता मात्र थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. त्या लोकांनी, मिशनरी लोकांनी आपल्या बऱ्याच जणांचं धर्मांतरण पैसे देऊन केलं, बळजबरी केलं, शिक्षणाच्या नावाखाली केलं, प्रसिद्धीच्या नावाखाली केलं, आमिष दाखवून केलं. पण आमचा कृष्ण इतका विचित्र आहे. ज्या लोकांना पैसे देऊन धर्म बदलवायला लागले तीच लोक अमेरिकेमध्ये, युरोप पट्ट्यामध्ये आता इस्कॉनला पैसे देऊन हिंदू धर्मात येऊन कृष्णाचं भजन करतात. ही कृष्णाची ताकद आहे, हे कृष्णाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरु. म्हणून त्या कृष्णाचा जो अभ्यास आहे, त्याचं जे चिंतन आहे ते आपण विसरलं नाही पाहिजे. त्याला सोडल्यानंतर आपल्याला धडगत नाही. म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरु हे डोक्यात असलं पाहिजे. आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे. कृष्ण हा बाप आहे, त्याच्यामुळे शेवटी त्याचं नाव लावावंच लागणार आहे. आणि तो आपल्याकडे यावा असं वाटत असेल तर भजन करावं लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. एकाने मला प्रश्न विचारला होता, असाच म्हणजे गरीब होता तो माणूस. मला विचारलं, ताई आम्ही ज्या वेळेला दुसऱ्या धर्मात जातो ना त्यावेळेला पैसा मिळतो, तसं तुम्ही लोक आम्हाला काय देणार?
म्हणला रे सोन्याची नगरी दिली सुदाम्याला, तुला काय पाहिजे बोल. दिली नाही. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. बायकोनं सांगितलं, बाकीचे तुमचे मित्र म्हणतायत गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी सगळे म्हणतात राजा झालाय, आपल्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे. बघा झालाच तर खुश आपल्यावर, जा जरा मागून आणा काहीतरी. त्यानं नुसता हात झटकला जरी ना, 5-7 तोळे आले तरी किमान 5-7 वर्ष खाण्याची तरी व्यवस्था होईल. तर म्हणलं भीक मागायला नाही जायचो, भेटायला जाईन. हे म्हणल्यावरती मग तयार झाली ती, भेटायला तरी जा, तुमचं फाटकं धोतर बघून त्याला किव येईल, तो काहीतरी देईल. निघाले पण किलोमीटरभर गेले असतील, परत माघारी आले. ए वेडाबाई, रिकाम्या हाताने कसा जाऊ, काहीतरी घेऊन जावं लागेल ना. काय नेता, चिमणी कोकली तर दाना नाही घरात, आणि काय देता आता तुमच्या मित्राला, त्याच्याकडनंच आणा म्हणते, तर त्यालाच काय देऊ म्हणून मला विचारता, काय वेडे पण आहे हा. तर म्हणला काही नसेल तर मी जायचो नाही. ती म्हणली या येड्याच्या नादी लागण्यापेक्षा आणा काहीतरी. तीच गेली भिक्षा मागायला. भिक्षाम देही असं म्हणल्यावर मुठभर पोहे तिच्या हातामध्ये एका मैत्रिणीनं दिले. तेच मुठभर पोहे घेतले, ते 3 ठिकाणी बांधले. का, धोत्रामध्ये अशी जागा नव्हती की एकत्र त्या जागेवरती मुठभर पोहे बांधता येतील, एवढं ते फाटलेलं होतं. काय भक्ताची अवस्था करतो देव बघा ना. तसे आत्ताचे भक्त एकदम टाईट आहेत, 365 धोत्रच आहेत, कमतरता नाही आम्हाला. ती पण असली तसली नाही, काठाची धोत्र आहेत, ही बरी आहेत, ही अशीच असली पाहिजे. आमचे आजोबा सांगायचे वारकऱ्यानं कधीच काठाचं धोतर घालायचं नाही. ते मेले पण त्यांनी जरी काठाचं धोतर कधीच घातलं नाही. एकच लाईन त्यांच्या धोत्राला असायची छोटीशी, ती पण न दिसणारी. ते साधक वृत्ती असायची. पण चला आता थोडंसं राहिलं पाहिजे स्टँडर्ड. पण आता 365 धोत्र आहे. सुदामजींकडं बदलायला धोतर नाही, असं वरती केलं तर पलीकडचा माणूस दिसावा एवढं ते फाटलेलं. 3 ठिकाणी बांधली. 3 ठिकाणीच का, 4 ठिकाणी का नाही, त्याचंही कारण आहे, त्यालाही शास्त्र आहे. माणूस 3 गाठी घेऊनच बरोबर येतो. तुम्ही पण 3च गाठी घेऊन आलेत. कोणकोणत्या, संचित, प्रारब्ध, क्रियामान, म्हणून त्या 3 गाठी बांधल्या, निघाले. बरं, जाताना नियम आहे, कुठलाही वारकरी असो द्या, द्वारकेचा असो, अयोध्येचा असो, नाही तर पंढरीचा असो, त्यानं काय करत गेलं पाहिजे, खात जागा, गात जागा होय, गात जागा, गात जायचंय, भजन करायचंय. मग भजन कोणतं, भजन हे ब्रजजन प्रियतम बाल मुकुंदम राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
नाही गोकुळाष्टमी उपास आहे ना त्याच्यामुळे होणारच आहे थोडंसं. भजन करत करत गेले आणि कुठलाही पंढरपूरचा वारकरी असेल तर त्याला सुद्धा भजनाचा नियम आहे, उपचाराच्या पद्धती आहेत. पंढरपूरमधले धर्मसिंधुकार पाध्ये बाबा म्हणून होऊन गेले, त्यांनी पांडुरंगावरती करायच्या उपचाराची माहिती आपल्याला घालून दिलेली आहे. तसं काकडा कसा करावा, काकड्याचं भजन काय असावं, दिवसभर वारीतल्या वारकऱ्यानं काय भजन करायचं असतं, हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये कोंडाजी बाबा डेरे नावाचे फार मोठे महात्मे होऊन गेले, त्यांनी सांगितलेलं आहे काकडा कसा करावा. काकड्याच्या 7 मालिका म्हणायच्या, त्याच्यानंतर मग वासुदेव म्हणायचा, मग जोगी म्हणायचा, मग मुका बहिरा आंधळा पांगळा म्हणायचा. बरं वासुदेव सुद्धा 5 म्हणायचे असतात, ज्ञानोबांपासून चालू करायचे ते तुकोबांपर्यंत 5 संतांचे झाले पाहिजेत. वासुदेव झाल्यानंतर आंधळे पांगळे सुद्धा 5 संतांचे झाले पाहिजेत. त्याच्यानंतर गवळणी म्हणायच्या नाहीत, एकच गवळण म्हणायची आहे. आता वारकऱ्यांना माहिती असेल कदाचित हा नेम, एकच गवळण म्हणायची. ती गवळण झाली की लगेचच पत्रिका चालू करायच्या. त्याच्यानंतर नाटाचे अभंग म्हणावे लागतात 2, समाधीचे 2 अभंग म्हणावे लागतात, तीर्थावळीचे 2 अभंग म्हणावे लागतात. ते झाले की सालोमालो म्हणावे लागतात, बाळक्रीडा म्हणावी लागते, मग सालोमालो म्हणावे लागतात. ते झाल्यानंतर ज्ञानोबरायांचा एक अभंग म्हणावा लागतो, मग नाथांचा हरिपाठ, मग माऊलींचा हरिपाठ, मग मुक्ताबाईची ताटी, मग तुकोबांचे 12 अभंग, मग विनवणी आणि उपसंहाराचे अभंग, आणि मगच वारकऱ्यानं जेवायचं आणि झोपायचं. तोपर्यंत वारकऱ्यानं अजिबात खायचं. वारकरी वारी सोडून देतील आमची एवढं भजन करायचं असेल तर, पण हे करावं लागतं वारीमध्ये. आमचे वारकरी 2 मालिका झाल्या की 3ऱ्या मालिकेला म्हणतात चला जरा पुढे जाऊन बसू, लेस गाळाटल्यागत झालंय, येतच कशाला वारीला. वारीत जायचं असेल तर पुढं जायचं नाही, दिंडी सोडायची नाही. पुढं कोण जातात, ज्ञानोबा सांगतात पापाचे कळप पळती पुढे. आता ठरवा कोण कोण पुढं पळतात, ते पुढं पळायचं नाही. मागं राहिल तर आयुष्यात कधी कोणाच्या पुढं जाणार नाही. दिंडीतच चालायचं आणि भजन करायचं. हे सगळं भजन झाल्यानंतर एखादा मुक्काम लांबचा असतो, भजनच संपलं मग काय करायचं, मग हे भजन ज्ञानोबा माऊली झोपा लागू नाहीत म्हणून भजन घेतलं. हे भजन करत करत पंढरपूरला जायचंय आणि सुदामदेव पोचले. जसं राजगृह दिसलं तसं थबकले, कारण तिथं आडवायला द्वारपाल होते. द्वारपालाने सांगितलं ओ ब्राह्मणदेव कुठं निघालात, आणि कृष्णाला भेटायचं. अरे जरा आदबीनं नाव घ्या, कृष्ण काय म्हणताय, महाराज कृष्ण म्हणा. ए बाबांनो तुमच्यासाठी महाराज, माझ्यासाठी मित्र आहे तो माझा, मी कृष्णच म्हणतो त्याला. त्यांनी हसून जरा नीट बघितलं सुदामदेवजींकडं. ते म्हणले तुम्ही आणि त्याचे मित्र, अरे तो अंगावरती जो एक ड्रेस घालतो, एक कपडा घालतो ना, परत ते वस्त्र त्याच्या अंगावरती वर्षभर दिसत नाही, आणि तुमच्या अंगावरचं लग्नापासूनच बदललेलं दिसत नाही, तुम्ही आणि त्याचे मित्र. त्यांनी सांगितलं कपड्यांवरनं मैत्री ठरवू नका, मैत्रीत भाव बघितला जातो. तुम्ही जाऊन त्याला सांगा तर मी आलोय. जर त्यानं नकार दिला मला भेटायला, मी निमूटपणानं माघारी निघून जाईन. विचारून तर या त्याला भेट देणार आहे की नाही. काय सांगायचं त्याला, कोण आलंय म्हणून सांगू. मग सुदामजी सांगतात हरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. जाऊन सांगा गरीब सुदामा आलेला आहे. पळत गेला हा द्वारपाल.
तिथं कृष्णाला बघितल्यावर त्याला इतकी धाप भरली होती, कारण पळत आला. विचारलं कृष्णा, अरे पळतो का, एवढा का दम लागलाय? म्हणे तुमचा मित्र आलाय. काय नाव? सू. पटकन म्हणता आलं नाही ना, दम लागला होता. सू दा. मा म्हणायच्या अगोदर देवानं सिंहासन सोडलं, मा म्हणूच दिलं नाही. पळत देव द्वारपालांच्या दिशेनं निघाले, पळत दरवाजापर्यंत आले. आणि जसं सुदाम देवांना बघितलं, रडता रडताच घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन, भावे हो वाळीन म्हणे नामा. लोटांगण घातलं, चरण धुतले सुदामजींचे. कुणी? देवानी, जो जगाचा बाप आहे, जगाचा मालक आहे, जगाचा स्वामी आहे. तो फाटकं धोतर घातलेल्या सुदामजी देवांचे चरण धुतोय. पाणी कुठून आलं? बादल्या कुणी आणल्या? कुणीच नाही. डोळ्यातल्या अश्रूंनी आसवांनी चरण प्रक्षालन केलं. तिथून आदरानं आत घेऊन आले, आपल्या सिंहासनावरती बसवलं, आपल्या पदावर बसवलं. तिथं शुद्धोदकानं स्नान घातलं आणि मग सांगितलं आता जेवण करून मग गप्पा मारू. बायकांना सांगितलं जा जेवण आणा बनवून, पंचपक्वान्न आणा, माझा मित्र आलाय. 80,000 ताटं आली हो 15 मिनिटात. कारण त्याला बायका कमी नाहीत ना, त्याला बायका किती? 16,000. 108 जरा लेझी होत्या, म्हणजे आळशी होत्या, नाही त्यांनी बनवला. काय कृष्णाचं दरवेळेला ऐकायचं म्हणून 108 सोडून दिल्या. तरी 16 जणींचे 5च्या हिशोबाने 80,000 ताटं झाली. व ती ताटं आली आणि ताटं बघितल्यावर सुदामजींना सुचेच ना आता कस काय खाऊ. पहिल्यांदा काय खाऊ हा प्रश्न, आणि आता काय काय खाऊ हा प्रश्न. पण म्हणले आता जेवायला चालू करू. कृष्णा गप्पा नंतर, पहिले जेवायचंय. मग हातात पाणी घेतलं आणि आचमन करायचं. वारकऱ्याचा नियम आहे, जेवण शुद्ध केल्याशिवाय वारकऱ्यानं जेवायचं नाही. आपली बुद्धी फिरवायची नसेल, आपली जर बुद्धी बदलवायची नसेल, पालटवायची नसेल ना, तर अन्न शुद्ध करण्याची प्रक्रिया चालू करा. आणि एक सांगू, घरात काही बदल करून बघा. छोटे छोटे बदल असतात, कळत नाहीत, पण त्याचा इम्पॅक्ट मात्र जीवनावरती खूप होत असतो. स्वयंपाक बनवताना जे विचार तुमच्या डोक्यात असतात ना, ते विचार त्या अन्नात जात असतात, त्याचा प्रभाव त्या अन्नावरती होत असतो. जर रागात स्वयंपाक केला ना, तर अख्खं घर 2 दिवस भांडतं, जोपर्यंत ते अन्न पोटात आहे तोपर्यंत. आणि जर स्वयंपाक करताना भजन करत स्वयंपाक केला ना, तर घर अख्खं सत्वगुणी बनतं. ही अन्नाची ताकद आहे. आणि असं मी म्हणत नाही, उत्तर प्रदेशात एक म्हण आहे, जैसो खावे अन्न वैसा होवे मन. तुम्ही जसं अन्न खाता तशी तुमची बुद्धी होत असते. आणि अन्न, त्या अन्नातला दोष जावा म्हणून आपणही काय प्रिकॉशन घ्यायच्यात, आपण काय काळजी घ्यायची. ताट समोर आलं की हातामध्ये पाणी घ्यायचं आणि काही श्लोक म्हणायचे, म्हणजे अन्न शुद्धी होते. त्याच्यात फक्त बनवणाऱ्याचे दोष नसतात, पिकवणारा, अन्न वाहणारा, अन्न विकणारा, अन्न शिजवणारा, या सगळ्यांचे दोष त्याच्यात आलेले असतात. आणि त्यात जर जेवताना कोणी शेजारी बसलेला असेल तर त्या बघणाऱ्याचे सुद्धा दोष. म्हणून तर आपल्याकडे पद्धत आहे ना, एखाद्यानं जेवताना बघितलं की पोट दुखतं म्हणे, त्याच्यामुळे कोणासमोर जेवू नये. हे त्याच्यातलेच प्रकार आहेत. म्हणून मग ते कोणाची नजर लागू नये, लागली असेल तरी ती निघावी. म्हणून मी सांगते ते उद्यापासून करत जा. हातात पाणी घ्यायचं आणि श्लोक म्हणायचे. कोणते श्लोक? 15वा अध्याय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाशिता प्राणापान समायुक्तम पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चामृति सन्निविष्टो मतस्मृति ज्ञानमपोवनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेशां द्वाविमो पुरुषो लोकेक्षरशाक्षरेव च क्षर सर्वाणि भूतानि कुटस्थोक्षर उच्यते उत्तम पुरुषस्तन्य परमात्मे तुदारता यो लोकत्रयमाविश्य विभर्ते वेश्वरा यस्मात् क्रमोदितम् अक्षरादि पुरुषोत्तमा तस्मिन् लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तमा यो मामेव समूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वदिवचनात् सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदं मुक्तमया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्या वियोगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुराण पुरुषोत्तम योग नाम 15ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जमेल ना एवढं म्हणायला? जेवायचं कधी एवढं म्हणायचं म्हटल्यावरती नका म्हणू, पण किमान रामदास स्वामींचा तो मंत्र तरी म्हणू शकतो आपण. वदनी कवळ नाम घ्या, काय नका म्हणू. जेवण नाहीत, आज उपास आहे आपल्याला. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, असं म्हणून मंत्र म्हणायचा आहे. एकाने मला प्रश्न विचारला, ताई हे म्हणल्यावर अन्न शुद्ध होतं का? म्हणलं होतं. तो म्हणला मग चिकन खाताना जर म्हणलं तर जमेल का? खाऊ नका, इथून सांगते म्हणून खाऊ नका, खाऊ नका. कारण मांसाहार हा तमोगुण रजोगुणाची वृद्धी करणारा असतो, चांगला नसतो. म्हणून कमी करावा. आणि डॉक्टर पण आजकाल सांगतात तब्येत व्यवस्थित राहावी असं वाटत असेल तर मांसाहार थोडा कमी झाला पाहिजे. पण मी म्हणल्याने तुम्ही माळा घालणार नाहीत. आणि घुलेवाडीकरांनी मला सांगितलंय
फक्त जुन्या काळात पठाडे बाबांनी ज्या माळा गावातल्या मंडळींना घातल्या त्याच टिकल्या, त्याच्यानंतर ज्यांनी घातल्या त्या सगळ्या तुटल्या. त्याच्यामुळे मी काही प्रयत्न करणार नाहीये, कारण माझ्याही टिकतील याचा काही अंदाज नाही. पण सांगते, माळा घालू नका, पण ऍटलिस्ट कमी तरी करा. विठ्ठल विठ्ठल. सुदामजींनी हातावर पाणी घेतलं, श्लोक म्हणला आणि कृष्णार्पण म्हणल्याबरोबर कृष्णाने हात धरला. उठा म्हणे, निघा. कृष्णार्पण म्हणले म्हणजे मला अर्पण, आता मी खाणार. सुदामजी म्हणतात, कृष्णा नियम आहे म्हणून म्हणलो, भूक लागली आहे. अख्ख्या रस्त्यानं मला कोणी काही वाढलेलं नाही, माझा अवतार बघूनच मला हाकलून द्यायचे रे, भूक लागली आहे, थोडं खाऊ दे ना. कृष्णानं सांगितलं, सुदामजी तुम्ही निघाले त्याची चाहूल वाऱ्यानं मला येऊन दिली होती, त्याच्यामुळं तुम्ही येणार त्या दिवसापासून तुमची वाट बघतोय आणि तुम्ही उपाशी पोटी प्रवास करताय. हे कळल्यानंतर तेवढे दिवस मी पण जेवलेलो नाही, मलाही भूक लागली आहे, माझ्यासाठी काही आणलं नाही. मग लक्षात आलं, अरे आणलेत ना देवा, पोहे आणलेत, पण देवा तुझ्या बायकांसमोर माझी पुरचुंडी शिदोरी उघडावी इतकी चांगली शिदोरी नाही. कृष्णानं सांगितलं, बायकांची भीती वाटते का? हो म्हणे, जगात कोणाला नाही घाबरलं तरी चालेल, पण घाबरलं पाहिजे. त्याच्यामुळं मग ते सगळ्या जणांकडं कृष्णानं बघितलं आणि सांगितलं, गेल्या ना सगळ्या, तुम्ही कधी ट्राय करू नका, तुमच्या व्हायचंच नाही नुसत्या खानाखुनेवर जाणं. त्याच्यामुळं ह्या सगळ्या जणी निघून गेल्या. पण रुक्मिणीला शंका आली, हा बाबा ज्या वेळेला एकांतात काहीतरी करतो त्यावेळेला कुटाणाच होतो, आपण जरा थांबलं पाहिजे. म्हणून ती आपली पडद्या पाठीमागं गेली आणि ती बघायला लागली काय करतायत हे दोघं जण. सुदामजींनी डोळे पुसले स्वतःचे, देवा गरिबाची शिदोरी आहे, गोड करून घ्या. कृष्णानं सांगितलं, श्रीमंताच्या घरी एखाद्या वेळेला मी डावलेन, पण मी गरिबाच्या घरचं प्रेमाचं हक्कानं मागून खातो. सुदामजी तुला माहीत नाही का रे, शबरीची बोरं खाल्ली, रावणाच्या घरी जेवता आलं नसतं का मला, पण शबरीच्याच घरी जेवलो ना का, तिथं प्रेम होतं. दुर्योधनानं संधी करायला गेल्यानंतर वेशीत प्रवेश करताच अख्ख्या नगरीत दरवळ सुटावा इतकी पक्वान्न केली होती, पण त्याच्या घरचं जेवलो नाही. जेवायला कुठं गेलो? विदुराच्या घरी गेलो. विदुर काकांच्या घरच्या काण्या खाल्ल्या आहेत. मग तुझं मी डावलेन का रे, तू तर माझा जवळचा आहे, माझा हक्काचा आहे, बोल काय आणलंयस. डोळे पुसले असं म्हणल्यावरती जरा धीराला. आता दाखवतो कृष्णा. पहिली गाठ सोडली पोह्याच्या पुरचुंडीची, संचित संपलं. दुसरी गाठ सोडली, क्रियामान संपलं. आणि तिसरी गाठ सोडल्याबरोबर नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला. संचित संपलं, प्रारब्ध संपलं, क्रियामान संपलं, सगळ्याचा नाश झाला. आणि भगवंतानं पहिली मूठ खाल्ली, सगळं दारिद्र्य संपवलं. दुसरी मूठ खाल्ली, चांगलं नशीब लिहिलं. आणि तिसरी मूठ खाऊन आता द्वारकाच याला द्यायची असं ठरवल्याबरोबर रुक्मिणी पळत आली. ती म्हणली, माहितीच होतं असं काहीतरी कराल, तिसऱ्या घासाला द्वारका देसाल आणि मेंटेनन्स करायला कोण नाही म्हणून बायकांना दासी बनून पाठवसाट, नको देवा प्रसाद म्हणून द्या. मग ती उरलेली मूठ तिनं हिसकावून घेतली, सगळ्यांमध्ये प्रसाद म्हणून वाटली. जेवणं झाली. सुदामजी आता निरोप घेतात, कारण रुक्मिणीला बघितल्यावर त्यांना त्यांच्या रुक्मिणीची आठवण झाली. माझी बायको वाट बघते, देवा आता जातो. हां हां जा जा. दरवाजापर्यंत अख्खं घर सोडायला पाऊल बाहेर टाकणार तेवढ्यात कृष्णा जाईल, थांबा, जा पण शिदोरी घेऊन जा. येताना रिकाम्या हातानं आले नाही, जाताना कसं रिकाम्या हातानं जासाल, काहीतरी घेऊन जा. म्हणून जे काही ती पंचपक्वान्न होती ती भरून भरून गाड्या भरून सुदामजींबरोबर दिली. सुदामजी म्हणले, बरं झालं घरात जायची व्यवस्था केली, रिकाम्या हातानं गेलो असतो तर बायकोनं घरात घेतलं नसतं, पण काहीतरी घेऊन आलोय म्हणल्यावर ती खुश होईल. धन्यवाद देवा, आभारी आहे देवा, जाऊ म्हणे. जा. परत पाऊल बाहेर टाकणार, पुन्हा थांबवलं. सुदामजी थांबा, जा पण अंगावरचे कपडे माझी आहेत ती काढून ठेवून तुमची घालून जा. हे म्हणल्यावरती मनातल्या मनात म्हणतात, कपटी कुठला. द्वारपाल तर म्हणत होता, एकदा घातलेली कपडे 365 दिवस याच्या अंगावर येत नाहीत, आणि माझ्याच गरीबावरच्या अंगावरच्या एका ड्रेस वाचून याचं काही नडलं होतं, पण ठीक आहे काढतो. असं म्हणल्याबरोबर कृष्ण खळखळून हसले आणि म्हणतात, सुदामजी कपटी मी नाही, कपटी कोण ते ठरवा. संदीपानी ऋषींच्या आश्रमात राहिला कोण कोण? देवा आपण. लाकडं तोडायला गेलो कोण कोण? देवा आपण. चुरमुरे कुणाकडे होते? देवा माझ्याकडं. चणे चुरमुरे खायचे कुणी होते? देवा आपण. खाल्ले कुणी? सुदाम देवा. देवा कपडे काढतो, इज्जत काढू नका. काढून आणतो मी तुमचे कपडे. हात गेले, कपडे काढले, आपली फाटकी कपडे घातली, घडीच्या घडी त्या कृष्णाच्या हातात दिली. देवा आता जाऊ, पण राग नाही, समाधान आनंदाचं भांडण. देवा आता जाऊ,
म्हणे आता जा. लांब जाईस तोपर्यंत, पाठमोरे होईस तोपर्यंत देव रडत होते, सुदामजी चालला म्हणून माझा. पण जसे दिसेन असे झाले ना सुदामजी, तसं रुक्मिणीनं दरवाजा अडवला. अजिबात माझ्या घरात पाऊल टाकायचं नाही. कृष्णाने विचारलं काय झालं, काही चुकलं माझं? साधी चूक नाही म्हणे, घोड चूक केली तुम्ही. काय चुकलो मी, काय चूक केली? त्यावेळेला रुक्मिणी सांगते, इतकी कपडे तुमच्याकडे असताना त्या गरीबाच्याच अंगावरची कपडे काढून घ्यायचं काय कारण होतं? का त्याचा अपमान केला? का त्याच्या अंगावरची कपडे काढली? याचं उत्तर मला पाहिजे. त्यावेळेला देवानं उत्तर दिलं, वेडे चुकलीस तू. मी अपमान करायचा म्हणून कपडे नाही ग काढले सुदामजींची. मग का काढली? कारण काय ते मला कळू द्यात. कारण जर व्यवस्थित वाटलं तरच घरात यायचं, नाही तर यायचं नाही. सांगतो म्हणे ऐक. सुदामजींनी ज्या वेळेला ही कपडे अंगावर घातली होती ना रुक्मिणी, त्यावेळेला सुद्धा त्यांचं नामचिंतन चालू होतं, माझ्या नामाचं. माझं ते नामस्मरण करत होते. त्याच्यामुळे ह्या कपड्यांना सुदामजींनी भक्तीचं अस्तर आतनं चढवून दिलेलं आहे. परत जर मला कधी सुदामजींची आठवण झाली ना, तर मला सुदामजींच्या घरी जाता येणार नाही. पण ही कपडे जरी उराशी कवटाळली ना, तरी सुदामजींना आलिंगन दिल्याचा अनुभव मला आल्याशिवाय राहणार नाही. आणि तो अनुभव चुकवायचा नाही म्हणून कपडे काढून घेतली. मग तिनं विचारलं, नियम आहे तुमचा, घेसी तेव्हा देसी, घेता त्यावेळेला देता सुद्धा. मग दिलंय काय सुदामजींना? मग हे प्रमाण, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. शुद्धभाव देखोनिया गाव सोनिया चालिला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामजी माघारी येऊस तोपर्यंत अख्खी नगरी सोन्याची करून टाकली होती. आणि हे आपल्याला माहिती आहे, शुद्ध भाव देखून गाव सोन्याचं दिला गा. जर सुदामजींना अख्खं गाव सोन्याचं मिळू शकतं, आपल्याला 5-50 किलो तरी मिळेल की नाही? त्याच्यासाठी तरी भजन करा, विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्या कृष्णाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि ज्ञानोबा म्हणतात, मी त्याला बघितला, नवल देखील कृष्णरूपी बिंब. पण पुढचा उत्तरार्ध महत्वाचा आहे. ज्ञानोबा तुम्ही कृष्णाला बघितलं? तुम्ही तर उपासक आहात पांडुरंगाचे, मग तुम्हाला कृष्ण कसा दिसला? त्यावेळेला ज्ञानोबा म्हणतात, बिंब कृष्णरूपी होतं, पण ज्या वेळेला मूळ मूर्ती बघितली त्यावेळेला ती कृष्णाची नव्हती, सावळी स्वयंभ मूर्ती हरीची. विष्णू सहस्त्रनामात हरी हे नाव जरी कृष्णाला आलेलं असेल तरी महाराष्ट्रामध्ये हरी कृष्णाला म्हणत नाहीत. आपला मंत्र आहे काय? राम कृष्ण हरी. जर रामकृष्ण हरी हा मंत्र असेल आणि त्याच्यात 3 देव असतील तर राम रामाला गेलं, कृष्ण कृष्णाला गेलं, हरी कुणाला राहिलं? पांडुरंगाला. म्हणून हरी पांडुरंगाला म्हणतात. म्हणून मी त्या हरीची मूर्ती पाहिली, सावळी स्वयंभ मूर्ती हरीची. देव सावळा आहे, देव सुंदर आहे. आणि त्याला बघितल्यानं काय झालं तर म्हणे समाधान झालं. त्याला बघितल्यावर सुखाला सुद्धा सुख होतं. सुखाचे ते सुख चंद्रभागे तटी, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियांची भूक नवजे माझ्या. त्याला बघितल्यावर सुख झालं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. त्याला बघितल्यावर मन शांत होतं. आणि हा अनुभव ज्ञानोबा अभंगाच्या 2य चरणात मन निवले बिंबले समाधान झाले, मन निवले समाधान झाले, मन
दोघंही छान आहेत गायला.